नमस्कार मित्रांनो, मयूर मंथन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे। मित्रांनो, आपण तलाठी भरतीसाठी काही प्रश्नांचा सराव घेऊन येत आहोत। त्यापैकी आज आपण पाहणार आहोत मराठी व्याकरणावरती 25 प्रश्न, तेही पाठीमागच्या प्रश्नपत्रिकेत आलेले। मित्रांनो, पाठीमागच्या प्रश्नपत्रिकेचा सराव करणे खूप गरजेचे आहे, कारण TCS हे प्रश्न पाठीमागे झालेल्या प्रश्नपत्रिकेनुसारच विचारले जातात। तर मित्रांनो, TCS ने विचारलेल्या प्रश्नांचा सराव करणे खूप गरजेचे आहे। तर मित्रांनो, असे प्रश्न मराठी व्याकरणाचे परीक्षेमध्ये नक्की पडतात, तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। आज आपण पाहणार आहोत मराठी व्याकरणाचे 25 प्रश्न। तर चला बघूया पहिला प्रश्न। तर बघा, पहिला प्रश्न आहे, तपोधन हा शब्द कोणत्या प्रकारच्या संधीचे उदाहरण आहे? बघा मित्रांनो, पहिला प्रश्न आहे, तपोधन हा शब्द कोणत्या प्रकारच्या संधीचे उदाहरण आहे? तर पर्याय आहेत मित्रांनो, स्वर संधी, व्यंजन संधी, विसर्ग संधी यापैकी नाही। बघा मित्रांनो, पर्याय आहेत स्वर संधी, व्यंजन संधी, विसर्ग संधी यापैकी नाही। तर मित्रांनो, उत्तर आहे विसर्ग संधी। तर पुढचा प्रश्न आहे, पुढील शब्दांची संधिफोड करा, निरीच्छ। बघा मित्रांनो, पुढचा प्रश्न आहे, पुढील शब्दांची संधिफोड करा, निरीच्छ। पर्याय आहेत नि अधिक छ, दुसरा पर्याय आहे निर अधिक इच्छ, तिसरा पर्याय आहे नि अधिक इच्छ, चौथा पर्याय आहे निरी अधिक छ। तर मित्रांनो, उत्तर आहे 3 नंबरचा पर्याय नि, नवर म्हणजे अनुसार आहे, नला पहिली विलंटी आहे आणि 2 टिंब आहेत प्लस इच्छ। तर उत्तर आहे मित्रांनो नि अधिक इच्छ। तर बघा, पुढचा प्रश्न आहे, तोंडावाटे निघणाऱ्या मूळ ध्वनींना आपण काय म्हणतो? मित्रांनो, मराठी व्याकरणात आउट ऑफ मार्क पडण्यासाठी आपल्याला पूर्णपणे मराठीचा अभ्यास करावा लागणार आहे, कारण की मराठीमध्ये आपण आउट ऑफ मार्कच पाडायचे आहेत, कारण की एकही मार्क आपण मराठी व्याकरणावरती जाऊ द्यायचा नाही, का त्यामुळे तलाठी भरतीमध्ये आपले मेरिट खूप चांगल्या प्रकारे लागेल व मार्क चांगल्या प्रकारे पडतील आपल्याला। तर बघा, तोंडावाटे निघणाऱ्या ना मूल ध्वनींना आपण काय म्हणतो? पर्याय आहेत अनुनासिक, 2 नंबरचा पर्याय आहे वर्ण, 3 नंबरला आहे शब्द, 4 नंबर आहे व्यंजन। तर बघा मित्रांनो, अनुनासिक, वर्ण, शब्द आणि व्यंजन। तर उत्तर आहे वर्ण। तोंडावाटे निघणाऱ्या मूल ध्वनींना आपण काय म्हणतो? वर्ण। तर पुढचा प्रश्न बघा, पुढील अक्षरांची ओळख सांगा। तर काय आहे अक्षरे? ह आहे। बघा मित्रांनो, पुढचा प्रश्न आहे, पुढील अक्षरांची ओळख सांगा। तर अक्षर काय आहे? ह आहे। तर बघा, पर्याय आहेत महाप्राण, स्वरादी, अनुनासिक, मृदुव्यंजन। महाप्राण, स्वरादी, अनुनासिक, मृदुव्यंजन। तर उत्तर आहे मित्रांनो, ह ला आपण काय म्हणतो? महाप्राण म्हणतो। बघा मित्रांनो, ह ला काय म्हणतो? महाप्राण म्हणतो। मित्रांनो, मूळाक्षरे सुद्धा खूप महत्त्वाचे आहेत। मूळाक्षरावरती ह बघा 2 प्रश्न विचारले गेले, तिथे आपण तोंडावाटे निघणाऱ्या मूलध्वनींना आपण काय म्हणतो? वर्ण म्हणतो। वर्णाक्षरावरती बघा प्रश्न आहे आणि ह सुद्धा त्यामधलाच प्रश्न आहे। तर मित्रांनो, पहिल्यापासून जर मराठी व्याकरणाचा अभ्यास करायचा असेल तर तुम्हाला मोरा वाळंबेच्या पुस्तकाचा अभ्यास करा, कारण की त्या पुस्तकामध्ये खूप असे सविस्तर अशी मराठी व्याकरणाची माहिती दिलेली आहे। त्यामुळे तुम्ही तलाठी भरतीसाठी किंवा कोणतीही स्पर्धा परीक्षेत असाल तर मोरा वाळंबेच्या पुस्तकाचा अभ्यास करा। तसंच त्याप्रमाणे बाळासाहेब शिंदे यांचं मराठी व्याकरण सुद्धा खूप चांगले आहे, ते सुद्धा तुम्ही अभ्यास करा। तर बघा, आता आपण घेणार आहोत पुढचा प्रश्न। पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, शब्दकोशातील शब्दांचा क्रम कशामुळे ठरतो? बघा मित्रांनो, पुढचा प्रश्न आहे, शब्दकोशातील शब्दांचा क्रम कशानुसार ठरतो? तर पर्याय आहेत वर्णांचे आद्याक्षर, स्वर, शब्द, अक्षर। बघा, आता शब्दकोशातील शब्दांचा क्रम कशानुसार ठरतो रे? वर्णांच्या आद्याक्षरानुसार ठरतो। बघा मित्रांनो, लक्षात ठेवा, असेच प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये येतात। तर बघा, शब्दकोशातील शब्दांचा क्रम कशामुळे ठरतो? वर्णांच्या आद्याक्षरानुसार ठरतो। तर पुढचा प्रश्न घेऊया आता, पुढील शब्दातील केवल प्रयोगी अवयव ओळखा। बघा मित्रांनो, केवल प्रयोगी अवयव ओळखा। हे जे मित्रांनो जे प्रश्न आलेत ना, त्या प्रश्नांचा नुसार तुम्ही मराठी व्याकरणाचा अभ्यास करा मित्रांनो, त्यामुळे तुम्हाला मराठी व्याकरण अवघड जाणार नाही। बघा, पुढील शब्दातील केवल प्रयोगी अवयव ओळखा। पर्याय आहे झाडाखाली, शाबास, गोडी आहे। आता केवल प्रयोगी अवयव ओळखायला खूप सोपं आहे मित्रांनो, आहे की नाही? तर बघा, उत्तर आहे शाबास। आता घेऊया पुढचा प्रश्न।
लता मंगेशकर यांच्या गाण्यामधील माधुरी अवीट आहे या वाक्यातील अधोरेखित शब्द कोणत्या प्रकारचा आहे? बघा मित्रांनो, लता मंगेशकर यांच्या गाण्यामधील माधुरी अवीट आहे या वाक्यातील अधोरेखित शब्द कोणत्या प्रकारचा आहे? बघा आता अधोरेखित शब्द कुठला आहे रे? त्या अधोरेखित शब्दच लिहिलेला नाही. आपण काय करू? अवीटला अंडरलाईन करू. आता बघा कोणता आहे रे? पर्याय आहेत भाववाचक नाम, विशेष नाम, विशेषण आणि क्रियाविशेषण. तर मित्रांनो, अवीट हे काय आहे? भाववाचक नाव आहे. आता बघूया पुढचा प्रश्न. सूत या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप कोणते? बघा मित्रांनो, सूत या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप कोणते? पर्याय आहेत पुत्र, सुती, तनय, सुता. तर उत्तर आहे मित्रांनो सुता. बघा मित्रांनो, पुढचा प्रश्न आहे पुढील शब्दातील भिन्नलिंगी शब्द ओळखा. बघा मित्रांनो, पुढील शब्दातील भिन्नलिंगी, बघा आता लिंगवरती स्त्रीलिंगवरती प्रश्न आला, खाली लगी भिन्नलिंगीवरती प्रश्न आला. तर मित्रांनो, हे सगळे प्रश्न पाठीमागे झालेल्या प्रश्नपत्रिकेतले आहेत मित्रांनो. त्यामुळे ह्या प्रश्नाचा सराव करणं तुम्हाला खूप गरजेचं आहे. बघा, सांडणी, सिहीन, कोकिळ, लांडोर. मग काय सांगितलंय? भिन्नलिंगी शब्द ओळखाय सांगितलंय. भिन्नलिंगी सांडणी, सिहीन, कोकिळ आणि लांडोर. आता लांडोर म्हणजे मोरचं स्त्रीलिंगी काय आहे? लांडोर आहे. सिंहाचं सिहीन, बघा उंटाचं सांडणी आहे. मग आता कोकिळ, कोकिळच आहे की नाही? म्हणजे हे सगळे स्त्रीलिंग आहेत आणि हे काय आहेत? बघा, कोकिळ हे काय आहे मित्रांनो? पुल्लिंग आहे. सांडणी, सिहीन आणि लांडोर हे काय आहे? स्त्रीलिंगी आहेत. भिन्नलिंगी शब्द ओळखायचा असल्यामुळे हे तीन शब्द आपले स्त्रीलिंगी आहेत आणि कोकिळ हे वेगळा शब्द आहे. त्याच्यामुळे आपल्याला उत्तर काय येईल? कोकिळ येईल. तर कोण काय करणार आहे माझे या विधानातील कोण हे सर्वनाम कोणती भावना व्यक्त करणारे आहे? बघा मित्रांनो, प्रश्न काय आहे बघा, नीट वाचा. कोण काय करणार आहे माझे या विधानातील कोण हे सर्वनाम कोणती भावना व्यक्त करणारे आहे? आता बघा पर्याय आहेत आश्चर्य, तुच्छता, आगतिकता, विलक्षणपणा. तर मित्रांनो, काय आहे कोण? हे तुच्छता दर्शवणारे आहे. बघा, तुच्छता दर्शवते कोण हे. आता बघूया पुढचा प्रश्न. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, काल मी मावळणारा सूर्य पाहिला या वाक्यातील, बघा काल मी मावळणारा सूर्य पाहिला या वाक्यातील मावळणारा या विशेषणाचा प्रकार कोणता? बघा मित्रांनो, आता विशेषणाचा प्रकार विचारला आहे. काल मी मावळणारा सूर्य पाहिला. तर उत्तर काय येईल मित्रांनो? पर्याय आहेत सिद्ध विशेषण, क्रमवाचक विशेषण, गुण विशेषण आणि साधित विशेषण. तर उत्तर आहे मित्रांनो साधित विशेषण. पुढचा प्रश्न घेऊया आता. मी निबंध लिहित असे या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा. बघा मित्रांनो, मी निबंध लिहित असे या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा. पर्याय आहेत साधा भूतकाळ, अपूर्ण भूतकाळ, पूर्ण भूतकाळ, रीती भूतकाळ. तर उत्तर आहे मित्रांनो लिहित असे, म्हणजे लिहिण्याची रीत दाखवलेली आहे. त्याच्यामुळे असे म्हणजे भूतकाळामध्ये येतं. त्याच्यामुळे हे काय आहे? रीती भूतकाळ उत्तर आहे. आता घेऊया पुढचा प्रश्न. खालीलपैकी कोणत्या वाक्यात भावकृतक क्रियापद वापरले आहे? बघा मित्रांनो, खालीलपैकी कोणत्या वाक्यात भावकृतक क्रियापद वापरले आहे? उजाडल्यावर सकाळ अधिकच प्रखर होणार. उजाडले तेव्हा सकाळचे 6 वाजले होते. उजाडल्यावर सकाळ झाली. उजाडणार तेव्हा सकाळ होणार. बघा मित्रांनो, कोणत्या वाक्यात भावकृतक क्रियापद वापरले आहे? तर उत्तर आहे उजाडले तेव्हा सकाळचे 6 वाजले होते. बघा मित्रांनो, उजाडले तेव्हा सकाळचे 6 वाजले होते या शब्दामध्ये, या वाक्यामध्ये भावकृतक क्रियापद वापरले आहे. आता पुढचं बघा, पुढचा प्रश्न आहे. तिने सारे धान्य निवडून ठेवले या अधोरेखित क्रियाविशेषण अवयव कोणत्या प्रकारचे आहेत? तिने सारे धान्य निवडून ठेवले कशाला अधोरेखित केले रे? निवडूनला केले. आता पर्याय काय आहेत? काय विचारले? क्रियाविशेषण अवयव कोणत्या प्रकारचे आहे? पर्याय आहेत सिद्ध, अव्ययसाधित, प्रत्ययसाधित आणि धातुसाधित. तर उत्तर काय आहे मित्रांनो? निवडणे म्हणजे काय? धातुसाधित
क्रियाविशेषण अव्यय आहे। लक्षात ठेवा मित्रांनो, निवडणे हे धातुसाधित अव्यय विशेषण आहे। बघा पुढचा प्रश्न घेऊया। न्यायाधीशाकडून दंड आकारण्यात आला। बघा मित्रांनो, न्यायाधीशाकडून दंड आकारण्यात आला या वाक्यातील प्रयोग ओळखा। पर्याय आहेत कर्तृभाव, कर्तृत्वकर्म, कर्मकर्तरी, कर्तरी। तर बघा उत्तर आहे कर्मकर्तरी। पुढचा प्रश्न घेऊया। पुढीलपैकी कोणत्या गटातील शब्द देशी आहेत? बघा मित्रांनो, पाठीमागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं तुम्हाला देशी, विदेशी, तत्सम, तद्भव अशा शब्दांचा तुम्हाला सराव करावा लागणार आहे मित्रांनो। व्हिडिओ पूर्णपर्यंत बघा, कारण की अजून भरपूर प्रश्न राहिलेले आहेत। आता बघा काय आहे, पुढीलपैकी कोणत्या गटातील शब्द देशी आहेत? तर पर्याय आहेत ओसरी, डोंगर, उतरण, मठ, शेत, तेल। 3 नंबरचा आहे अंगण, देऊळ, कणिक। 4 नंबर आहे हाट, गुंडा, गुडगा। तर बघा उत्तर आहे हाट, गुंडा, गुडगा हे शब्द कसले आहेत? देशी शब्द आहेत। पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, सूर्य रोज पूर्वेला उगवतो हे वाक्य कोणत्या प्रकारचे आहे? बघा मित्रांनो, सूर्य रोज पूर्वेला उगवतो हे वाक्य कोणत्या प्रकारचे आहे? पर्याय आहे संयुक्त वाक्य, मिश्र वाक्य, साधे वाक्य, केवल वाक्य। तर उत्तर आहे मित्रांनो केवल वाक्य। सूर्य रोज पूर्वेला उगवतो हे कसले वाक्य आहे? केवल वाक्य आहे। त्यापुढील प्रश्न आहे, पुढीलपैकी कोणते वाक्य नकारार्थी आहे? बघा मित्रांनो, त्यापुढील प्रश्न आहे, पुढीलपैकी कोणते वाक्य नकारार्थी आहे? तर मित्रांनो पर्याय आहे तो घरी आल्याशिवाय राहणार नाही, काय म्हणता तो घरी खात्रीने येणार, अरे वा शेवटी तो घरी आलाच, तो घरी येणारच नाही, 6 मित्रांच्या गटाला काय म्हणतात? पुढीलपैकी कोणते वाक्य नकारार्थी आहे हे प्रश्न पाहत होतो आपण। पर्याय आहे तो घरी आल्याशिवाय राहणार नाही, काय म्हणतात तो घरी खात्रीने येणार, अरे वा शेवटी तो घरी आलाच, तो घरी येणारच नाही। तर उत्तर आहे मित्रांनो नकारार्थी वाक्याचं तो घरी येणारच नाही, म्हणजे त्यांनी पूर्णपणे नकार दाखवले आहे मित्रांनो या वाक्यामध्ये। आता बघूया पुढचा प्रश्न, 6 मात्र्यांच्या गटाला काय म्हणतात? बघा 6 मात्र्यांच्या गटाला काय म्हणतात? पर्याय आहेत पद्म, कवळलिंब, भृंग, समजाती। तर उत्तर आहे मित्रांनो भृंग। आहानाचे नाक चापेकळीप्रमाणे सुंदर आहे या वाक्यात नाक हे काय आहे? बघा मित्रांनो, आहानाचे नाक चापेकळीप्रमाणे सुंदर आहे या वाक्यात नाक हे काय आहे? पर्याय आहेत साम्यवाचक शब्द, उपनाम, उपमान, उपमेय, साधारण कर्म। आहानाचे नाक चापेकळीप्रमाणे सुंदर आहे, तर मित्रांनो उत्तर आहे उपमेय। त्यापुढील प्रश्न घेऊया आता, शिडीप्रमाणे एखादी कल्पना चढत्या किंवा उतरत्या क्रमाने मांडलेली असते या अलंकाराला काय म्हणतात? बघा मित्रांनो प्रश्न काय आहे, शिडीप्रमाणे एखादी कल्पना चढत्या किंवा उतरत्या क्रमाने मांडलेली असते या अलंकाराला काय म्हणतात? पर्याय आहेत मित्रांनो सार, विरोधाभास, प्रयुक्त, रूपक। तर मित्रांनो उत्तर आहे सार। शिडीप्रमाणे एखादी कल्पना चढत्या किंवा उतरत्या क्रमाने मांडलेली असते त्यास सार असे म्हणतात। यापुढील प्रश्न घेऊया। पुढचा प्रश्न आहे, जो अंबरी उफळता खूर लागला आहे तो चंद्रमा निज तनुवरी डाग वाहे या पंक्तीमधील अलंकार कोणता आहे? बघा मित्रांनो अलंकारावरती प्रश्न आहे, अलंकारावरती सुद्धा प्रश्न येतात मित्रांनो। मराठी व्याकरण खूप महत्त्वाचं आहे, कारण की आपले हक्काचे मार्क आहेत। मराठी व्याकरणमध्ये आपण एकही मार्क घालवायचा नाही मित्रांनो, त्यामुळे आपल्याला मेरिट लिस्टमध्ये जास्त मार्क पडण्याचा चान्स मिळतो। त्यामुळे तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा आणि ह्या टेस्ट सिरीजमधील किंवा प्रश्नांचा सराव तुम्ही वारंवार जर केला तर तुम्हाला अभ्यासामध्ये कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही, कारण की हेच प्रश्न वारंवार तुम्हाला परीक्षेमध्ये येणार आहेत। तर बघा पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, जो अंबरी उफळता खूर लागला आहे तो चंद्रमा निज तनुवीर डाग वाहे या पंक्तीमधील अलंकार कोणता आहे? तर पर्याय आहेत मित्रांनो अतिशयोक्ती, दृष्टांत, स्वभावोक्ती आणि संसदेय। तर बघा उत्तर आहे अतिशयोक्ती। मित्रांनो अलंकारावरती प्रश्न येतात, त्यामुळे हे अलंकार तुम्ही नक्की पाठ करून ठेवा। त्यापुढील प्रश्न घेऊया आपण आता। पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, पानोपानी अमृत शिंपित उषा नसणारा शब्द कोणता? बघा मित्रांनो पानोपानी अमृत
शिंपित उषा नसणारा शब्द कोणता? पर्याय आहेत शृंगारिक, शांत, बिभत्स, हास्य. तर मित्रांनो उत्तर आहे शांत. मित्रांनो हे प्रश्न फिरवून फिरवून विचारले जातात, त्यामुळे ह्या प्रश्नाचा सराव नक्की करा. पुढचा प्रश्न आहे मिलिंद या शब्दाला समानार्थी नसणारा शब्द कोणता? बघा मित्रांनो असे प्रश्न खूप लक्ष देऊन वाचायचे आहेत, कारण की मिलिंद या शब्दाला असणारा शब्द आपण भुंगा बघतो आणि डायरेक्ट उत्तर लिहून येतो, परंतु मिलिंद या शब्दाला समानार्थी नसणारा शब्द विचारला. मित्रांनो नसणारा शब्द कोणता? त्यामुळे 3 शब्द ह्याला समानार्थी शब्द आहेत आणि 1 शब्द चुकीचा आहे. तर बघा मिलिंद या शब्दाला भ्रमर, अली, भुंगा आणि अभि. तर मित्रांनो नसणारा शब्द आहे अभि, परंतु मिलिंद या शब्दाला समानार्थी शब्द आहेत भ्रमर, अली आणि भुंगा. हे शब्द पण तुम्ही लक्षात ठेवा मित्रांनो. काही वेळेस परीक्षेत असा शब्द येतो की मिलिंद या शब्दाला असणारा समानार्थी शब्द कोणता? तर आपण उत्तर या तिन्हीपैकी आलं तर ह्यामध्ये द्यायचं आहे, कारण की अभि हा शब्द समानार्थी शब्द मिलिंद या शब्दाला नाही. त्यामुळे प्रश्न वाचताना काळजीपूर्वक प्रश्न वाचायचा आहे मित्रांनो, कारण की एका शब्दासाठी आपले मार्क जात असतात. त्यामुळे प्रश्न पूर्णपणे वाचून समजून घेऊनच उत्तर लिहायचं आहे. बघा आता पुढचं काय आहे? पिकत घातलेली आंब्याची टिंब असते. पिकत घातलेल्या आंब्याची काय असते? आडी असते. बघा मित्रांनो समूहदर्शक शब्द सुद्धा तुम्हाला पाठ करायचे आहेत, कारण की समूहदर्शक शब्दावर सुद्धा तुम्हाला प्रश्न विचारले जाणार आहेत. त्यामुळे पिकत घातलेल्या आंब्याची काय असते मित्रांनो? आडी असते. समूहदर्शक शब्दाचा आपण एक व्हिडिओ घेऊन येणार आहोत. तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. यानंतर आपण काही मराठी व्याकरण, इंग्रजी व्याकरण तसेच जनरल नॉलेज आणि गणिताचे व्हिडिओ घेऊन येणार आहोत. तर मित्रांनो व्हिडिओ आवडला तर सबस्क्राईब करा. तुमच्या गरजू मित्रांपर्यंत पोहोचवण्याचा नक्की प्रयत्न करा. धन्यवाद.